ऋषी 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 उठ, वाजलेत किती? हॅलो कमळी. काय? कोण कमळी? अरे मी आहे, तुझी वहिनी राधिका. हो. 2 दिवस घराच्या बाहेर काय राहिला, घरातली माणसं सगळ्यांना विसरला. काय रे, आवाजावरून पण नाही ओळखलंस? अरे मी का नाही आवाज ओळखणार? तुझा वेडी आहेस का तू? आय टेल यू व्हॉट हॅपन्ड. सो द थिंग इज, मी झोपलेलो ना, तर तेवढ्यात तू आलीस. मी झोपलेलो होतो, तू आलीस. राहू दे. तसं पण आजकाल तुमचे पाय घरात टिकतायत कुठे? हा हा कॅमेरा उचलायचा आणि भटकत राहायचं, मग रात्री यायचं आणि उशिरापर्यंत झोपून राहायचं. हेच चाललंय नाही का? आणि काय रे, आता कोणत्या तरी मुलीचं नाव घेतलेलं सुटल्या उठल्या. कोणाचं नाव घेतलेलंस? बोल ना. काही नाही ग, तू काय सकाळी सकाळी इंटरोगेशन करतेस? एवढं साहेबाच आवलाय का तुला? काही झालं नाही. आय एम गुड, एव्हरीथिंग इज फाईन. आणि तुला जर का इंटरोगेशन करायचं असेल ना, तर तुझ्या नवऱ्याचं कर जाऊन. नाही काय, आजकाल त्याचे पाय घरात टिकत नाहीत. मला दिसलं ते बोललो. मला का मारतीस? काय बोलतोयस तू? आमच्या नवरा बायकोंमध्ये तू भांडणं लावू नकोस. हा मी बिचारा माझा नवरा त्या प्रोजेक्टसाठी दिवस रात्र राबत होते, हे माहिती आहे ना तुला? वेणी, तू आहेस म्हणून हे सगळं शक्य झालं. तुझ्यासारखी बायको मिळाली यासाठी किमान 10 वेळा थँक्यू म्हणायला पाहिजे तो देवाला. अरे तू काय बोलत बसलायस? वाजलेत किती माहिती का तुला? ब्रेकफास्ट टेबलला यायचंय की नाही? आई यायच्या आधी 5 मिनिटं राहिले. तू हो पुढे, त्या मोग्यांबाला सांभाळ, मी येतो. अरे काय बोलतोयस तू? कोणीतरी ऐकलं तर तुझ्या आधी माझा जीव घेतील. घेऊ दे, तू सांभाळ. आई यायच्या आधी प्लीज लवकर ये, आज लवकर ये. मग रोहित, रिसोर्टचं काम कसं चाललंय? ऋषी परत आलाय ना? त्यांनी काही अपडेट्स दिले की नाही? ऋषी मला अपडेट देणार? अरे बाबा, कुठे आहेस तू? मला सांग, ऋषीने आतापर्यंत कधीतरी स्वतःहून बिझनेसमध्ये लक्ष घातलंय का? नाही ना. हे बघ, त्याला त्याची फोटोग्राफी, त्याचे पुस्तक आणि त्याचा रिसर्च, ह्या पलीकडे सुद्धा एक जग असतं त्याला माहिती तरी आहे का? पण डोंट वरी, मी राजन काकांना कॉल करून रिसॉर्टचे सगळे अपडेट्स घेईन. पण असू दे रे. अरे आपल्या घरामध्ये निदान एक तरी माणूस त्याच्या मनासारखं जगतोय, जगू दे ना त्याला. आणि अरे अजून लहान आहे रे तो. घेईल तो बिझनेसमध्ये पण इंटरेस्ट घेईल. पण बिझनेसच्या कामामध्ये गुंतल्यामुळे त्यांनी त्याची फोटोग्राफी आणि इतर छंद सोडून द्यावेत असं मला नाही वाटत आहे. हा, आता तुझ्या आईला हे कोण समजावणार हा प्रश्न आहे. मी काय म्हणतो, तू एकदा त्याच्याशी बोलून बघ ना. बाबा, मला सांग, आत्तापर्यंत आईचं तरी त्यांनी कधी ऐकलंय का? अरे मग मी कोण आहे? आणि फ्रँकली स्पीकिंग, मी आता त्याला सांगून सांगून कंटाळलोय आणि मला आता माझा वेळ वाया सुद्धा घालवायचा नाही. आणि हे बघ बाबा, बिझनेसमध्ये प्रॅक्टिकली वागावंच लागतं, इमोशनली वागून निभाव लागत नाही. आज त्याच्या खिशामध्ये पैसा आहे ना, म्हणून हे सगळं चाललंय, फोटोग्राफी वगैरे. ज्या दिवशी पैसे नसतील मग कळेल. अहो ऋषी कुठे? राधिका, मी तुला विचारते, ऋषी कुठे आहे? ते काल रात्री उशिरा आले ना घरी, दमलेत बिचारे, येतीलच इतक्यात. प्राजक्ता, आले आले आले. सॉरी मला उशीर झालाय थोडा. ए खाली ठेव, खाली ठेव. ही पद्धत आहे खाण्याची? सॉरी आई. आणि उशीर होतोच कसा? वेळेत उठून मोबाईल बाजूला ठेवून कामं केली तर उशीर होण्याचा प्रश्नच येणार नाही.
या घरात आपण ब्रेकफास्ट एकत्र खातो हे मला पुन्हा सांगायला लावू नकोस. गुड मॉर्निंग मॅडम. मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हो सर, हां हे काय सुरू आहे? एवढं बटर डॉक्टरनी तुम्हाला नाही म्हणून सांगितलंय काय मॅडम? सतीश, काय चाललंय हे? डॉक्टरांनी काय सांगितलंय? अगं हो पण नाही ते- नाही खायचंच नाहीये, ठेवा ते खाली. अरे. तुम्हाला हे खायचंय, हे स्पेशल बनवलेला डाएट फूड. साहेबा, हा मॅडम. त्या रिसॉर्टचं काय अपडेट? हा मॅडम, ते सगळं व्यवस्थित सुरू आहे. म्हणजे आपलं जसं डिस्कशन झालंय त्याप्रमाणे सगळ्या गोष्टी पाईपलाईनमध्ये आहेत. मी राजन सरांशीही बोलून घेतलंय. म्हणजे काही लँड ॲक्वायर झाली आहे, काही लँड ॲक्वायर व्हायची आहे, पण सगळं प्रोसेसमध्ये आहे. आणि व्हॉट अबाउट ऋषी? तो कसा वागला तिथे? साहेबा, मी तुला त्याच्याबरोबर पाठवलंय, पण मला त्याच्या सवयी माहिती आहेत. तिथल्या लोकांमध्ये मिसळायचं, त्यांच्याशी मैत्री करायची, त्यांना मदत करायची. त्याच्या याच सगळ्या सवयींचं मला खूप टेन्शन येतं. हो, तुमचं बरोबर आहे मॅडम. पण मी स्वतः तिथं होतो ना, त्यामुळे असं काही घडलंच नाही. म्हणजे असं फोटो काढायला जायचं आणि लगेच रिसॉर्टवर जायचं. हा, एकदम कडक कोड बंदोबस्तात होता तो. हा हो हो. म्हणजे काहीच असं घडलं नाही. आता तुम्हाला काय सांगू मॅडम, ऋषीने काय काय केलंय तिथं हे जर तुम्हाला कळलं तर तुम्ही त्याचं काय कराल ते करालच हो. पण माझं काय, ह्या गरीबाला रस्त्यावर यायची वेळ यायची. आई तुळजा भवानी, तू आणि राजन सोडून सगळ्या जगाला असं वाटतंय की मला वेड लागले. गेली 17 वर्ष मी जिची वाट पाहतेय ती या जगात नाहीच आहे. पण तुला माहिती आहे, हे वेड नाही आहे, ही माझी श्रद्धा आहे, हा विश्वास आहे तुझ्यावरचा. इतकी वर्ष मी हीच आशा मनात बाळगून आहे की केवळ तुझ्या आणि तुझ्याच कृपेने मला माझी मोठी नात भेटणार आहे. आणि मला खात्री आहे इतक्या वर्षांची माझी सेवा वाया जाणार नाही. म्हात्रे वहिनी बघा, आजी पुन्हा आल्या. दरवेळी देवाकडे एकच मागणं मागतात की माझी आणि नातीची भेट घडू दे. एवढ्या श्रीमंत आहेत पण देवाच्या दारात सगळी सारखी ना. एवढा पैसा अडका आहे पण त्यांची इच्छा काही पूर्ण झाली नाही. होय ग बिचाऱ्या, देव या बिचारीची सर्व इच्छा पूर्ण करेल. काका फुलं द्या. आणि हे सामान तुमच्याकडे ठेवता काय? आई भवानी, गेली 17 वर्ष किती पूजा केल्या, दानधर्म केले, उपास तपास केले. ही सगळी सेवा गोड मानून घे आणि सगळ्यांना दाखवून दे की माझा विश्वास खोटा नाही.
देवी, ऐकतेस ना तू? अजून किती काळ माझी परीक्षा घेणार आहेस? मला कौल दिला होतास तसा आज काहीतरी संकेत दे, तोवर मी माघारी जाणार नाही. मी सकाळपासून पाण्याचा घोटही घेतला नाही आणि घेणारही नाही जोपर्यंत तू मला काही संकेत देत नाहीस. आई तुळजाभवानी माझा विश्वास खरा ठरू दे. आजी, आजी. तुम्ही घे. मामा बसा इथं बसा 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 बसा. पाणी पाणी आहे का कोणाकडं? अहो पाणी आहे का आजी? अहो बघा की. निघे तर निघे तर. इधर आजी हे घ्या पाणी प्या पाणी प्या पाणी प्या. सावकाश हा सावकाश 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 सावकाश. आजी बरं वाटतंय? मागवा बघा काय बसलाय मागवा. हो जरा श्वास कोंडला इकडे मागवा. माझी आजी आहे ती मागवा. जावा बरं तुम्ही दर्शनाला जावा. आजी बरं वाटतंय तुम्हाला? ते सॉरी हा त्यांना घालवायला कसं बोललो मी, नाहीतर उगाच श्वास कोंडला असता. तुम्ही तुम्ही वर बघा, श्वास घ्या मोठ्याने श्वास घ्या. बरं वाटतंय? आजी तुम्ही खरंच एकट्या आलायसा का? तुमच्या संग कुणी नाही? बघ मग देवीने संकेत दिला होता, मी पाण्याचं घोट सुद्धा घेणार नाही म्हटलं होतं, पण तुझ्या हातनं पाणी प्यायला भाग पाडलं मला. माझी नात ती नात माझी. आजी तुमची नात इथं कुठं आसपास आहे का? नाही ग बाळा, गेली 17 वर्ष मी वाट बघते तिची. तुम्ही नका काळजी करू, तुम्हाला बरं वाटेल. हा देव माझी आणखीन किती काळ परीक्षा पाहणार आहे कोणास ठाऊक. अहो आपल्या नशिबात असते की नाही ते आपल्याला भेटतंयच बघा. आता आमचंच बघा की, आम्ही एवढ्या खेड्यागावात राहणाऱ्या पोरी अहो कधी गावची वीज बी वलंडली नाही, तर हिम्मत करून शिकायला आलो की नाही मुंबईत. तुम्ही नका काळजी करू. हा तुम्हाला बरं वाटतंय आता? मी मदत करतो. उठा उठा सावकाश. सावकाश सावकाश. थँक्यू ग मुलींनो, तुम्ही किती पटकन धावून आला त्या आजीच्या मदतीला. तुमच्या वयाच्या मुलांमध्ये एवढी समज बघून खूप बरं वाटलं. नाहीतर आजकालची जनरेशन पाहतो ना आम्ही, पण नाही गुणी आहात तुम्ही. नाहीतर हल्ली कोण कुणासाठी एवढं करतं. अहो आजी असं काय सुद्धा नाही बघा. मी इकडे येणं आणि तुम्हासनी आधार देणं ही देवीचीच इच्छा होती. तुम्हाला कुठे जायचंय का? बसा गाडीत, मी सोडते. हा आवाजनी कॉलेज नाही नाही कुठंच नाही. तुम्ही जा, काळजी घ्या. नक्की का? संकोच करू नका. नाही खरंच काय नाही तसं. बर आजी मी प्रार्थना करतो देवीकडं की तुमची हरवलेली नात तुम्हासनी लवकरच भेटू दे. अच्छा, काळजी घ्या. ए नायशा, चल. नायशा, हाय. हॅलो. अरे काय झालंय? काकाशी कट्टी? ए तू मला काय बोलला होतास हा, की तू माझ्यासाठी बार्बी डॉल घेऊन येशील? मग कुठे आहे माझी डॉल? मग बरोबर आहे. तू तू बरोबर तू म्हणाली होतीस मला, मी पण म्हणालो होतो तुला. पण मला सांग,
एका बार्बी डॉलला एक बार्बी डॉल कशी गिफ्ट करणार? म्हणजे आमची नायशा काय बार्बी डॉल पेक्षा कमी आहे का? ए प्लीज हा, मला वेडी बनवू नकोस. मी काय लहान नाही आता. हे बघ, हे तू असं करतेस. आता म्हणतेस मी लहान नाहीये, मग म्हणतेस मला बार्बी डॉल पाहिजे. तू ना मला खूप कन्फ्यूज करतेस नायशा. मी आजीला नाव सांगणार आहे तुझं, की तू तिला मोग्या म्हणत असते. हे बघ, असं काही करायचं. तुम्ही आजकालची मुलं ना जाम डॅम्बिस असतात. असं काही करायचं नाहीये. हे आपल्यातलं सिक्रेट आहे. ओके, तू जर डॉल आणलीस तर मी नाही सांगणार. डील. थँक्यू, युअर माय फेवरेट काका. आता लगेच फेवरेट काका. डॅम्बिस. चला, नाही तर मोगॅम्बो पनिश करेल. चला. कमळे, तू बी का नाही लय दीडशे आणि आहेस बघ. चांगली ती आजी आपल्याला म्हणत होती की नाही सोडतो म्हणून. तुला बी लय उन्हात आणत फिरायची सवय. आता बघ, एक तर तू पत्ता बी घावा ना, आणि ही आपली म्हणती कशी, नाही नाही तुम्ही जावा, आम्ही जातो, काळजी घ्या. तिथं आपलं काळजी करणार कोण हाय वय? चांगलं गेलो असतो ना गाडीत बसून. अगं ए, बंद कर की तुझं तोंड. बघ समोर दिसतंय का? पोचलो बांद्र्याला. चल आता विचारू पत्ता कोणाला तरी. नाही बाई, आता माझ्या पोटात काहीतरी गेल्या बिगर मला काय बी सुचणार नाही. आधी काहीतरी खाऊया. चल बाई चल, देतो. गुड मॉर्निंग एव्हरीवन. मॉर्निंग. बस. कोण आहे हा? काय काय सांगताय? हो, आणि मी समजा नाहीच म्हणालो तर? नाही नाही, तुम्ही देताना आता फुकट द्याल हो, नंतर बिलं आम्हालाच भरायची आहेत ना. हे बघा, क्रेडिट कार्ड, पॅन कार्ड, आधार कार्ड, आम्हाला काहीही नकोय. फोन ठेवा. साहेबा, हा हा मॅडम. पुरे आता. हो, मी याआधीही सांगितले, ब्रेकफास्ट, लंच, डिनर कोणीही मोबाईल जवळ ठेवायचा नाही. आणि ऋषी, म्हणूनच मी तुला सांगते, या अशा छोट्या छोट्या गावांमध्ये फिरत जाऊ नकोस. आत्ताच तिथून आलायस आणि आल्या आल्या आपल्या घरातली शिस्त विसरलास. डिसिप्लिन शिवाय आयुष्यात सक्सेस मिळत नाही. आणि नयनताराच्या डिक्शनरीत फेलियर हा शब्द नाही. आयुष्यात सक्सेस त्यालाच मिळतं जो डिसिप्लिन्ड असतो. कळलं? नाहीतर गरिबी त्यांच्या 5वीला पुजली असते. सो आपल्या स्टेटसबद्दल नेहमी अलर्ट राहत जा. आणि पुन्हा मला मोबाईलबद्दल बोलायला लावू नकोस. आणि हो, आज संध्याकाळी तुमचे जर काही कार्यक्रम असतील तर ते कॅन्सल करा. वी आर थ्रोइंग अ पार्टी. रोहितनी सक्सेसफुली एक खूप मोठा कॉन्ट्रॅक्ट मिळवलाय. आणि ही गोष्ट सगळ्यांना कळलीच पाहिजे. शेवटी नयनताराचा मुलगा आहे. सो साहेबा, पार्टीची सगळी तयारी चोख व्हायला हवी. पार्टी शार्प 8 वाजता सुरू होईल.
सगळ्यांनी रेडी होऊन यायचंय. आय शॅल सी यू ऑल देअर अँड नो एक्सक्युजेस. एक्सक्यूज मी.